भारताचा शोध भाग 8 प्रकरण 2 बेडेनवेलर लॉसेन. कमला. अल्मोरा येथील त्या पहाडातील तुरुंगातून 1935 सप्टेंबरच्या 4 तारखेस एकाएकी माझी सुटका करण्यात आली. कमला अत्यवस्थ असल्याची वार्ता आली होती. जर्मनीतील काळ्या जंगलामधील बेडेनवेलर येथील एका सॅनिटोरियममध्ये कितीतरी दूर ती होती. मी मोटारने धावलो. पुढे आगगाडीने अलाहाबादला दुसऱ्या दिवशी येऊन पोचलो. त्याच दिवशी 3रे प्रहरी विमानाने मी युरोपला निघालो. कराची, बगदाद, कैरो घेत मी अलेक्झांड्रिया येथे आलो. तेथे समुद्रवाही विमानात बसून मी वृंदिसीला पोचलो. तेथे आगगाडीत बसून स्वित्झर्लंडमधील बॉस्ले येथे आलो. सप्टेंबर 9ला मी बेडेनवेलर येथे सायंकाळी येऊन दाखल झालो. तेव्हा अल्मोरा सोडून 5 व अलाहाबाद सोडून 4 दिवस झालेले होते. मी कमलाला भेटलो. तिला पाहिले. तिच्या मुखावर तेच चिरपरिचित असे दुर्दम्य स्मित होते. ती फारच खंगली होती. दुःख विव्हळ असल्यामुळे ती फार बोलू शकली नव्हती. कदाचित माझ्या येण्याचा परिणाम म्हणून की काय दुसऱ्या दिवशी तिला जरा बरे वाटले आणि थोडेसे दिवस खरेच जरा बरे गेले. परंतु धोका होताच आणि हळूहळू परंतु निश्चितपणे जीवनाचा झरा सुकत जात होता. तिच्या मृत्यूचा विचार माझ्या मनाला पटणे अशक्य होते. म्हणून तिची प्रकृती सुधारत आहे अशी कल्पना मी करीत असे आणि वाटे की या धोक्यातून एकदा निभावलो की पुढे सारे ठीक होईल. डॉक्टरही त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मला आशा दाखवीत. आलेला धोका टळला असे वाटे. कमला नेटाने टिकून राहिली. बराच वेळ बोलण्या इतपत तिला तेव्हाही शक्ती नव्हती. आम्ही थोडे थोडे बोलत असू व तिला थकवा आला आहे असे दिसताच मी बोलणे थांबवित असे. कधी कधी मी तिला वाचून दाखवित असे. पर्ल बकची गुड अर्थ ही कादंबरी अशा रीतीने वाचून दाखविल्याचे मला स्मरते. आणखीही काही पुस्तके वाचून दाखविली. माझे हे करणे तिला आवडे, परंतु आमची प्रगती फारच मंद गतीने होई. त्या लहानशा गावात मी एक जागा घेतली होती. तेथून सकाळी व 3रे प्रहरी मी त्या सॅनिटोरियमकडे चालत येत असे आणि कमला बरोबर थोडेसे तास घालवित असे. कितीतरी गोष्टी माझ्या मनात होत्या. तिला त्या सांगायची मला इच्छा होती, परंतु मी स्वतःला प्रयत्नाने आवरीत असे. आवरणे भागच होते. कधी कधी मागच्या गोष्टी निघत, जुन्या आठवणी येत, हिंदुस्थानातील उभयतांच्या मित्रांसंबंधी बोलणे निघे. कधी कधी भविष्यासंबंधीही आम्ही बोलत असू. पुढे काय करायचे ते बेत ठरत. परंतु त्या बोलण्यात एक प्रकारची वेडी आशा असे. जरी तिची प्रकृती अत्यवस्थ होती तरी आशेने मी भविष्य काळाला चिकटून राही. तिचे डोळे तेजस्वी चैतन्यमय दिसत व चर्या नेहमी उत्साहीने आनंदी दिसे. अधूनमधून क्वचित कोणी मित्र येत. कल्पनेपेक्षा तिची स्थिती सुधारलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटे. ते तेजस्वी डोळे व हस्ती मुद्रा यामुळे त्यांची फसवणूक होई. शरद ऋतूतील त्या प्रदीर्घ सायंकाळी मी एकटाच माझ्या बिऱ्हाडी असे किंवा कधी शेतांमधून किंवा झाडीतून फिरायलाही जात असे. माझ्या मनात एकामागून एक कमलेची शेकडो चित्रे येत. तिच्या समृद्ध, खोल, विपुल अशा व्यक्तिमत्वातील शेकडो विशेष माझ्या डोळ्यांसमोर येत. आमचे लग्न होऊन आता 20 वर्षे झाली होती. तरीही तिच्या मनाचे, तिच्या आध्यात्मिकतेचे एखादे नवीनच स्वरूप एखाद वेळी मला दिसे नि मी थक्क होत असे. किती विविध रीतींनी मी तिला पाहिले होते. तिचे अनेक विशेष समजून घेतले होते. पुढे पुढे तर तिचे पूर्ण स्वरूप नीट कळावे म्हणून माझ्याकडून मी पराकाष्ठा केली होती. या कामात मला कधी अडथळा आला नाही. पण हिला आपण खरोखर पुरी ओळखली का? हिचा स्वभाव आपल्याला नीट कळला का? असे एखाद वेळेस वाटे. असे मनात आल्या वाचून राहत नसे. भूलोकापासून वेगळे, विरल देही, खरे भासणारे पण पकडू म्हटले तर न सापडणारे असे काहीतरी तिच्यात होते. कधी कधी मी तिच्याकडे, तिच्या डोळ्यांकडे बघे तेव्हा त्या डोळ्यातून कोणीतरी अपरिचितच माझ्याकडे बघत आहे असे वाटे. काही थोडे शाळेतले शिक्षण, या पलीकडे शिक्षणाच्या चाकोरीतून, त्या पद्धतीतून तिची बुद्धी तयार झालेली नव्हती. ती आमच्याकडे आली तेव्हा ती एक साधी सरळ मुलगी होती. आजच्या सुशिक्षित मुलींमध्ये मनोविश्लेषण शास्त्रातले गंड असतात असे म्हणतात, तसा काही प्रकार नव्हता. तिच्या तोंडावरील मुलीची अल्लड वृत्ती फारशी कधी गेलीच नाही. पुढे वाढत्या वयाबरोबर तिच्या डोळ्यात मात्र गंभीरपणा आला, तेज आले. शांत सरोवराच्या मागे प्रचंड वादळे घोंघावत असावीत असे तिचे डोळे पाहून वाटे.
आजकालच्या मुलींच्या ज्या सवयी असतात त्या तिला नव्हत्या. अर्वाचीन मुलींचा नमुना म्हणून ती शोभली नसती. अर्वाचीन मुलींमध्ये संयम कमी असतो, तोल नसतो. तसे कमलाचे नव्हते. असे असूनही आधुनिकपणा तिने सहज उचलला. परंतु गुणविशेष ती भारत कन्या होती. त्यात विशेष करून काश्मीरी कन्या होती. अतिसंवेदनाशील, स्वाभिमानी, पोक्त असूनही अल्लड, शहाणी आणि वेडीही. ज्यांच्याशी परिचय नसे किंवा जे तिला आवडत नसत त्यांच्याशी ती मन मोकळेपणाने वागत नसे. परंतु ज्यांची ओळख हसे ती माणसे तिला आवडत, त्यांच्याशी ती मन मोकळेपणाने हसे. त्यांच्याशी वागताना आनंदाने, उत्साहाने उचंबळे. ती तत्काळ निर्णय घे. तो बरोबरच असे, योग्यच असे नाही, परंतु स्वतःच्या नैसर्गिक उपजत आवडीनिवडींना ती चिकटून बसे. तिच्याजवळ आत बाहेर काही नव्हते. जर एखादा मनुष्य तिला आवडत नसला तर ते ताबडतोब दिसून येईल. खरी गोष्ट लपवून ठेवण्याचा तिने कधी प्रयत्न केला नाही. तसा तिने कधी यत्न केला असता तर तिला त्यात यश आलेच नसते. प्रामाणिकपणाचा कमलाने जेवढा ठसा माझ्या मनावर उमटवला आहे तसा क्वचितच कोणी उमटवला असेल. आमचा विवाह नंतर. आमच्या लग्नानंतरची ती पहिली वर्षे माझ्या डोळ्यासमोर येत. मला ती खूप आवडे. तरी मी तिला विसरून जात असे. सहचारिणी म्हणून माझ्या जीवनात वावरण्याचा तिचा हक्क मी कैक रीतीने बजावू दिला नाही. कारण त्यावेळी मी भारल्यासारखा झालो होतो. जे कार्य मी हाती घेतले होते त्या कार्याशी मी एकरूप झालो होतो. इतर सारे विसरून गेलो होतो. मी माझ्या स्वप्नसृष्टीत गुंग होतो. माझ्या भोवतालच्या चालत्या बोलत्या माणसांकडे स्वप्नमय छाया म्हणून मी बघत होतो. ज्या कार्याने मला भारले होते त्या कार्याने माझे मनही व्यापले होते. माझी सारी उत्साहशक्ती त्या कार्याला मी दिली होती आणि इतरत्र द्यायला शिल्लक काही उरतच नसे. इतके असूनही मी तिला विसरणे शक्य का होते? मी पुन्हा पुन्हा तिच्याकडे येत असे. तारू बंदरात यावे त्याप्रमाणे मी तिच्याजवळ आश्रयार्थ येत असे. मी कित्येक दिवस दूर राहत असलो तरी तिचा नुसता विचारही माझ्या मनाला गारवा आणि घरी कधी जाता येईल त्याची मी उत्सुकतेने वाट बघत असे. मला सुख समाधान द्यायला, मला सामर्थ्य द्यायला कमला नसती तर खरोखर मी काय केले असते? शरीराची आणि मनाची रीती झालेली माझी बॅटरी पुन्हा भरून द्यायला जर कमला नसती तर? तिच्यामुळेच मी माझी विद्युत शक्ती पुन्हा पुन्हा मिळवून घेत होतो. तिने मला जे दिले ते मी घेतले होते. परंतु त्या आरंभीच्या वर्षात तिला मी काय दिले होते? कोणता मोबदला दिला होता? खरोखरच या बाबतीत मी अपराधी आहे आणि त्या दिवसातील त्या गोष्टींचा परिणाम कमलाच्या मनावर खोल झाला असला पाहिजे. ती फार मानी होती व मनाला फार लावून घेई. माझ्याजवळ आपण होऊन मदत मागायला ती तयार नव्हती. वास्तविक इतर कोणाही पेक्षा मीच तिला जी मदत हवी ती, जे मार्गदर्शन हवे होते ते अधिक चांगल्या रीतीने करू शकलो असतो. राष्ट्रीय लढ्यात आपणही योग्य तो भाग घ्यावा असे तिला वाटत होते. केवळ पतीवर विसंबून राहणारी त्याची सावली नुसती पडछाया होऊन राहणे तिला पसंत नव्हते. जगाला व स्वतःला ती स्वतःची स्वतंत्रपणे योग्यता दाखवू इच्छित होती. स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ आहे ही गोष्ट ती सिद्ध करू पाहत होती. याहून या जगात मला आणखी काही कशाने आनंद झाला असता? परंतु मी फार गढून गेलो होतो. खाली खोल बघायला मला वेळ नव्हता. कमला कशाची उत्सुकतेने, तीव्रतेने वाट बघत आहे, अपेक्षा करीत आहे, इकडे मी लक्षच दिले नाही. आणि नंतर ते पुन्हा पुन्हा माझे तुरुंगात जाणे सुरू असे. त्यामुळे मी तिच्यापासून दूर असे किंवा ती आजारी असे. रवींद्रनाथांच्या नाटकातील चित्राप्रमाणे कमलाही जणू मला म्हणत असेल, मी चित्रा आहे, जिची पूजा करावी अशी मी एखादी देवता नाही. दिव्यावर होरपळलेल्या पतंगाची कीव वाटूनही शेवटी त्याला सहज झटकून टाकतात तशी उपेक्षणीय कीटकही नाही. संकटाच्या आणि साहसाच्या मार्गात स्वतःच्या शेजारी मला उभे राहू देण्याची जरा कृपा केली, तुमच्या जीवनातील थोर महनीय कर्तव्यात मलाही भाग घेण्याची परवानगी दिली तर माझे खरे स्वरूप तुम्हाला समजून येईल. परंतु कमला अशा प्रकारे प्रत्यक्ष शब्दांनी माझ्याजवळ कधी बोलली नाही. पुढे हळूहळू तिच्या डोळ्यातला संदेश मी वाचला. 1930 सालच्या आरंभीच्या काळात तिच्या या आशा आकांक्षांची मला प्रथमच कल्पना आली. आम्ही एकत्र काम केले. त्या नव्या अनुभवात एक नवीन आनंद मला लाभला. काही काळ जीवनाच्या कड्यावर आम्ही दोघे उभी होतो.
वादळी मेघ जमा होऊ लागले. राष्ट्रीय प्रक्षोभाची वेळ जवळ येत होती. ते महिने किती आनंदात परंतु किती पटकन निघून गेले. आणि एप्रिल आला. सनदशीर कायदेभंगाचा वणवा पेटला. सरकारी वरवंटा फिरू लागला. मी पुन्हा तुरुंगात पडलो. आम्ही पुरुष मंडळी बहुतेक करून तुरुंगात गेलो आणि एक नवल वर्तले. चमत्कार घडला. आमचा स्त्री वर्ग आता पुढे सरसावला. त्यांनी लढ्याचा भार उचलला. स्त्रिया आतापर्यंत लढ्यात नव्हत्या असं नाही, परंतु यावेळी बर्फाचा कडा कोसळून गरजत आड आलेल्याचा चक्काचूर करीत यावा तशा असंख्य स्त्रिया पुढे आल्या. ब्रिटिश सरकारच चकित झाले असे नाही, तर आम्ही सुद्धा चकित झालो. ज्या वरच्या वर्गातील मध्यम वर्गातील स्त्रिया आजपर्यंत घरातील शीतल छायेत असत त्या बाहेर आल्या. तसेच शेतकरीनी कामगार बायाही बाहेर आल्या. श्रीमंत व गरीब प्रश्नच राहिला नाही. सरकारी हुकूम व पोलिसांची लाठी धुडकावून देऊन हजारोच्या हजारो स्त्रिया पूर आल्यासारख्या लोटत होत्या. स्त्रियांनी शौर्य, धैर्य, साहस, निर्भयता याच गोष्टी केवळ दाखविल्या असे नाही, तर आश्चर्य हे की त्यांनी दाखविलेले संघटना सामर्थ्यही अप्रतिम होते. आम्ही त्यावेळेस नैनी तुरुंगात होतो. ती वार्ता जेव्हा आमच्या कानावर आली त्यावेळेचा आमचा आनंद विसरणार नाही. शरीरभर आनंदाच्या लहरी उठत. अभिमान वाटून आम्हाला असे भरून आले की डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व एकमेकात बोलायला शब्द फुटेना. वडील बऱ्याच उशिरा आमच्यामध्ये नैनी तुरुंगात आले. आम्हाला न कळलेल्या कितीतरी गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. कायदेभंगाच्या चळवळीचे ते मुख्य सूत्रधार होते. देशभर स्त्रियांनी हा जो पुढाकार घेतला होता, ही जी निःशस्त्र लढाई सुरू केली होती, त्या गोष्टीला वडिलांनी कोणत्याही प्रकारे मुद्दाम उत्तेजन असे दिले नव्हते. त्यांना त्या गोष्टी तितक्याशा आवडतही नसत. त्यांचे पितृहृदय होते आणि या बाबतीत जरा ते जुन्या वळणाचेच होते. तरुण निवृद्ध स्त्रिया भर उन्हात रस्त्यातून गोंधळ माजवीत आहेत, पोलिसांशी त्यांच्या झटापटी होत आहेत, ही गोष्ट त्यांच्या मनाला फारशी रुचत नव्हती. परंतु जनतेची मनोवृत्ती, भावना त्यांनी ओळखली होती आणि त्यांनी कुणालाही निरुत्साही केले नाही. स्वतःची पत्नी, स्वतःच्या मुली, स्वतःची सून यांच्याही आड ते आले नाहीत. देशभर स्त्रियांनी जो उत्साह, जे धैर्य, जी कार्यक्षमता दाखविली त्यामुळे आपण आश्चर्यचकित झालो, बरेही वाटले असे ते म्हणाले. स्वतःच्या घरातील कुटुंबातील मुलांविषयी तर ते अधिकच प्रेमाने आणि अभिमानाने बोलले. 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन येतो. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 1931च्या 26 जानेवारीला देशभर हजारो सभा झाल्या. त्या प्रांतीय भाषांमधून ठराव वाचला व स्वीकारला गेला. हा ठराव हजारो सभांमधून मंजूर झाल्यावर 10 दिवसांनी वडील वारले. तो ठराव बराच मोठा होता, परंतु त्यातील काही भाग हिंदी स्त्रियांसंबंधी होता. भारतीय स्त्रियांविषयी वाटणारा आदर आणि कौतुक येथे आम्ही नमूद करून ठेवतो. मातृभूमीच्या संकटकाळी घरेदारे सोडून त्या बाहेर पडल्या. हिंदी राष्ट्रीय सैन्यातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर त्याही उभ्या राहिल्या. त्यांचे धैर्य कधी खचले नाही, सहनशीलता संपली नाही. या लढ्यात, त्यागात आणि विजयश्रीत भाग घ्यायला त्या पुरुषांच्या बरोबरीने आल्या, ही केवढी धन्यतेची गोष्ट. या स्वातंत्र्य युद्धात कमलाने केलेली कामगिरी बहादुरीची, डोळ्यात भरण्यासारखी होती. अलाहाबाद शहरातील कामाची नीट आखणी करणे, संघटना करणे ही जबाबदारी अननुभवी अशा तिच्या खांद्यावर येऊन पडली होती. जाणता असा, सर्वांना माहीत असा प्रत्येक कार्यकर्ता तुरुंगात होता, परंतु कमला उभी राहिली. अनुभवाची उणीव स्वतःच्या तेजाने, स्फूर्तीने आणि उत्साहाने तिने भरून काढली. थोड्याच अवधीत साऱ्या अलाहाबाद शहराच्या अभिमानाची ती मूर्ती बनली. साऱ्या शहराला तिच्याविषयी अभिमान वाटू लागला. माझ्या पित्याच्या आजारीपणाच्या आणि मरणाच्या छायेत आम्ही पुन्हा एकमेकास भेटलो. एका नवीन भूमिकेवरून आम्ही एकमेकास भेटत होतो. एकाच कार्यात भाग घेतलेले, एकमेकांचे समजून घेतलेले आम्ही झालो होतो. पुढे थोड्या दिवसांनी काही विश्रांती मिळावी म्हणून आम्ही सिलोनला गेलो. बरोबर इंदिराही होती. सुख विश्रांतीसाठी आम्ही एकत्र गेल्याची ती पहिलीच नि शेवटची वेळ. सिलोनमध्ये असताना आपण एकमेकास ओळखले असे आम्हाला वाटले, एकमेकांचे स्वरूप शोधले असे वाटले. आता जो एक नवीन, अति जवळचा असा संबंध निर्माण झाला होता, त्याच्यासाठी इतकी वर्षे जणू आम्ही तयारी करीत होतो.
फार लवकर आम्ही परतलो. मी कामात गुंतलो आणि नंतर पुन्हा तुरुंग. आता पुन्हा एकत्र विश्रांतीसाठी जाणे नाही किंवा एकत्र काम करणे नाही, एकत्र राहणेही नाही. एका पाठोपाठ 2 वर्षांच्या 2 शिक्षा आल्या. त्या 2 शिक्षांच्या दरम्यान असा थोडासा वेळ जेमतेम मिळाला. दुसरी सजा संपण्यापूर्वीच तिकडे कमला मरणशय्येवर पडली. 1934च्या फेब्रुवारीत कलकत्ता येथील वॉरंटावरून जेव्हा मला अटक करण्यात आली, त्यावेळेस कमला वरती आमच्या खोल्यांमध्ये गेली. माझ्यासाठी कपडे गोळा करायला ती गेली होती. तिचा निरोप घेण्यासाठी मीही तिच्या पाठोपाठ वर गेलो. एकदम तिने मला मिठी मारली आणि तिला घेरी आली. ती पडली. तिच्या बाबतीत पूर्वी असे कधी झाले नव्हते. तुरुंगाच्या यात्रेकडे आनंदाने बघायला, एक रोजची गोष्ट अशा रीतीने बघायला आम्ही स्वतःला शिकवले होते. त्याचा फारसा गाजावाजा आम्ही करीत नसू किंवा कसले प्रदर्शन करीत नसू. परंतु आता असे का बरं झाले? आपली ही नित्याची सर्वसाधारण अशी शेवटचीच भेट असे तिला भविष्य दिसले की काय? ज्या वेळेस आम्हाला एकमेकांची अत्यंत आवश्यकता होती, ज्या वेळेस आम्ही एकमेकांच्या इतकी जवळ आलो होतो, त्याच वेळेस नेमक्या 2 वर्षांच्या या 2 दीर्घ शिक्षा आड आल्या. तुरुंगातील ते जाता न येणारे दिवसच्या दिवस मी विचार करीत बसे. आशा वाटे की खात्रीने एकत्र येण्याचा योग येईल. आणि ही वर्षे तिने कशी घालवली, तिची काय स्थिती होती, मी कल्पना करू शकेन, परंतु नक्की सांगता येणार नाही. कारण तुरुंगात ज्या भेटीगाठी होत किंवा बाहेर जो थोडा वेळ मिळे, त्यावेळेस आम्ही नेहमीप्रमाणे नसू. स्वतःची वेदना, स्वतःचे दुःख दुसऱ्याला कळू नये म्हणून आम्ही दोघे वरपांगी हसत असू, आनंदी राहत असू. जणू काही झालेच नाही असे दाखवून नित्याप्रमाणे वर्तत असू. परंतु तिच्या मनाला शांती नव्हती, ही गोष्ट खरी. कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या. त्या तिला त्रास देत होत्या, सतावीत होत्या. मी तिला सहाय्य देऊ शकलो असतो, पण कारागृहातून ते कसे होणार, किती जमणार? भाग 8 समाप्त.